मित्रांनो, साधी गोष्ट आहे की शिवसेना हा महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होता, 56 आमदार. राष्ट्रवादी 2 नंबरचा पक्ष होता, 54 आमदार. तरीही शिवसेनेच्या वाट्याला मला वाटते 12 का 13 मंत्रिपदं आली. त्या 13 मंत्रिपदामध्ये 3 अपक्ष सामावून घ्यायचे, म्हणजे ते परत शिवसैनिक नाही. बाळासाहेबांनी मी शब्द दिला होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, असा शब्द दिला होता. आणि जी 13 मंत्रिपदं आली त्यातली 3 अपक्ष नातेवाईक कडू वगैरे होते त्यांना दिली. मुख्यमंत्रीपद आणि 1 मंत्रिपद हे मातोश्रीवरच राहिले. या सगळ्या शिवसैनिकांना मिळून फक्त 8 मंत्रिपदं मिळाली. इथे तुम्हाला कळतं की हे सगळं आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून केलं. हे न ओळखण्या इतका मराठी माणूस बुद्धू बिलकुल नाही. मराठी माणूस जीव ओतून तुमच्या मागे उभा राहतो, पण तुम्ही जर त्याच्यात गफलत करायला लागाल तर तुमचा शरद पवार होतो.